पवार, सरपंच सुनील सावंत, दीपक सावंत, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जाधव, कॅप्टन शिल्पकर साहेब, त्यानंतर नितीनजी कसाळे, सचिन भोमरे, पवार साहेब, त्याचबरोबर अलोकजी मोहिते, ऑल इंडिया पॅन्थरचे चिपळूण तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जाधव, पियुष मोहिते, अनिलजी झुडे, त्यानंतर शिंदेकर मॅडम, त्याच्या पाठीमागे पाहतो म्हणजे रियाताई सावंत, ग्रामपंचायत सदस्य, त्याच्या मागे आपण पाहतो ते सुनील लाड हातेवाडीचे, त्याचबरोबर सल्लागार दीपेश सावंत, मंगेश जाधव, सेक्रेटरी प्रमोद. मित्रांनो, सांज सोबत हे मला नाव माहीत आहे, परंतु मगाशी उल्लेख कोणीतरी सांज सकाळ केला. सांज सोबत मला माहीत आहे, ज्या वृत्तांकरिता आधार देण्याचं काम सांज सोबत करत असते, अशा प्रकारचे अशोकजी बुसकुटे मला वाटतं तुमच्यासोबत काम करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही फॉरेनहून मदत येते. आणि कशी मदत येते? फक्त व्हॉट्सअप केला जातोय कश्मीराताई शिंदेकर यांच्या शुभ हस्ते. आणि टॉसचा बॉस ठरतो तो संघ आहे मोडकवाडी. हा संघ या ठिकाणी टॉस जिंकतोय आणि प्रथम मैदान स्वीकारले जात आहे. फटाक्याची आतिषबाजी होते. सामन्याची नाणेफेक बरोबर मोडकवाडी कान्हे संघाकडे गेली आहे. कान्हे संघाचा कर्णधार या ठिकाणी निर्णय कळवतोय. क्षेत्ररक्षाचा निर्णय घेतला गेलाय आणि पहिली चढाई करावी लागणार आहे ती म्हणजेच कळंबस्ते संघाकरिता. ही स्पर्धा मॅटवरील स्पर्धा आहे. मॅटवरील स्पर्धा खेळताना कसं वाटतंय तुम्हाला? खूप सुंदर असं आयोजन केलंय. सर्वप्रथम सिद्धार्थ क्रीडा मंडळ धामणवणे त्या मंडळाचा आभार मानतो की त्याने आम्हाला खेळण्याची संधी दिली. आमच्या मंडळातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच या मॅटवर नियोजन करणं किंवा त्या मॅटवर स्पर्धा खेळणं एक सोपी गोष्ट नसते, कारण त्यासाठी मंडळाचं नियोजन चांगलं असतं आणि या मंडळाचं नियोजन खरोखर उत्तम आहे. त्यासाठी सर्वांनी टाळ वाजवायचे मंडळासाठी. खरोखर सुंदर असं नियोजन केलं या मंडळाने. नियोजन सुंदर वाटलं, परंतु ह्या स्पर्धेचा सगळ्यात अवघड सामना कोणता होता तुमच्याकरिता? कोयनानगर जो क्वार्टर सेमीचा सामना झाला कोयनानगर सोबत, तो उत्तम सामना होता. मला वाटतं कोयनानगरचं नाव घेतल्यानंतर मला एक आरोळी आठवते आहे. संघ कोयना घेतल्याशिवाय जाईना अशी आरोळी आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात ऐकायला मिळते. मी बऱ्याच ठिकाणी ऐकलेली आहे समालोचन करताना. आणि त्यावेळेला हा कोयनानगरचा संघ तुम्हाला खूपच अवघड वाटला आणि तो सामना अवघड वाटला होता. त्याच्यावरती मात केल्यानंतर या स्पर्धेतल्या आपण अंतिम फेरीपर्यंत दाखल झालेले आहेत. या अंतिम फेरीतले मनसुबे काय असतील, म्हणजेच व्यूहरचना काय असेल, कशा प्रकारे तुम्ही क्षेत्ररक्षण करणार आहात, त्याचबरोबर चढाई देखील करणार आहात? तसं म्हटलं तर समोरचा संघ उत्कृष्ट आहे, पण नियोजन काय असं सांगता येत नाही का. ते मैदान आहे, काही होऊ शकतं, कुठेही काही होऊ शकतं. कुठेही काही होऊ शकतं. समोरच्याला कधीही आपण कमी लेखू नये, आपलं काम करत राहावं, अशा प्रकारची या ठिकाणी जी वाणी आहे ती या वाणी व्यक्त केली. ती म्हणजेच काळजीश्री कान्हे मोडकवाडी या संघाच्या कर्णधाराकडून. आपण वळतोय थेट या ठिकाणी साई गुरव, जो या ठिकाणी कळंबस्ते संघाचा या ठिकाणी प्रतिनिधी आमच्यासोबत जोडलेला आहे. साई, या ठिकाणी खेळताना तुला कसं वाटतंय? पहिल्यांदा खेळताना कसं वाटतंय हा प्रश्न विचारला मी तुला. खेळताना खूप छान वाटतंय. मी सिद्धार्थ क्रीडा मंडळ धामणवणे बुद्धवाडी या मंडळाचा आभारी आहे, कारण त्यांनी आम्हाला इथे बोलवलं, आमचा मान सन्मान केला, आम्हाला उत्तम प्रकारे त्यांनी सपोर्ट पण केलेला आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. असंच दरवर्षीप्रमाणे त्यांनी आम्हाला इथे बोलवावं व आम्ही जरूर तुमच्या हाकेला आम्ही नक्कीच धावून येऊ. त्यामुळे खूप बरं वाटतंय.
समोर जर म्हणायचं झालं तर काळश्री कांदे मोडकवाडी हा संघ आहे. संघाबरोबर खूप वेळा खेळलो आहे. एक चिपळूण तालुक्यातील एक उत्कृष्ट असा दादा संघ आहे. खेळाडू पण दादा आहेत. तसेच माझ्याकडे म्हणायला गेलं तर प्रथमतःच आम्ही या सिद्धार्थ क्रीडा मंडळामुळेच आम्हाला इथे मॅटवरची खेळण्याची संधी मिळाली. शशिकांतला सांगू शकतो की प्रथमतःच आम्ही मॅटवरती माझा संघ घेऊन खेळतोय, त्यामुळे खूप बरं वाटतं. आणि तोही मी अंतिम विजेता अंतिम फेरीमध्ये मी पात्र ठरलोय, त्यामुळे खूप बरं वाटतंय. प्रथमतःच पात्र ठरलेलं आहे. प्रथमतः पात्र ठरलात, परंतु या स्पर्धेतले एक नाही, दोन नाही तर तीन सामने तुम्ही बरोबरीत सोडले. तर त्याकरिता सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या. बरोबरीत याचा अर्थ काय झालेले हे ह्या टाळ्या कोणाकरता होत्या तर या कळंबचे संघाकरता होत्या. हाच कळंबचे संघ या स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत दाखल होते. बरोबर आहे ना? मी पहिल्यांदा चालू तुमच्या इथे, परंतु ही गॅदर केलेली माहिती आहे, त्याकरिता देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरी करता. आता मात्र समोर कान्हेचा संघ आहे, कोणावरती तुमचं लक्ष असणार आहे? जर समोरचं लक्ष जर इथंच सांगितलं तर आम्हाला खूप अवघड जाईल, त्यामुळे काय ते आम्ही मैदानामध्येच दाखवू एवढंच सांगू शकतो. तेरी बी चूक मेरी बी चूक, दोघांनीही या ठिकाणी जे आपले मनसुबे आहेत किंवा ज्या आपल्या या ठिकाणी रणनीती आहेत किंवा व्यूहरचना आहेत त्या गुपचूप म्हणजेच गुप्त ठेवलेल्या आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श या ठिकाणी आपण घेतलेला आहे. गनिमी काव्याने ते खेळण्याचा प्रयत्न करणार आहेत. दोन्ही संघांकरिता शुभेच्छा देतो आणि थेट पळतोय आपण या स्पर्धेतल्या अंतिम सामन्यातल्या पहिल्या चढाईकडे आणि पहिल्या डाबाकडे. तत्पूर्वी पंच देखील या ठिकाणी आम्हाला जोडले जावेत अशी विनंती केली जाते आयोजकांच्या वतीने. पहिला बोनस प्राप्त करणाऱ्या खेळाडूकरिता 100 रुपयाचं पारितोषिक आलंय श्री सुधीरजी जाधव यांच्याकडून. तसेच या स्पर्धेकरिता सुधीर जाधव यांच्याकडून एकूण 100 रुपयाचं पारितोषिक पहिला बोनस टिपणाऱ्या या खेळाडूकरिता. पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे पळतोय. पहिली चढाई असणार आहे 11 नंबर जर्सी घातलेल्या या चढाईपट्टूकडून. जो चढाईपट्टू ही चढाई करतोय महत्वाची चढाई आहे आणि त्याचबरोबर एकूण चांगल्या प्रकारची चढाई करण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, या वर्षीची स्पर्धा होते, परंतु पुढच्या वर्षीच्या स्पर्धेकरिता हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे. त्यापैकी जे आकर्षक चषक आहे हे पुरस्कृत करणार आहेत ग्रामपंचायत सदस्य संजयजी विठ्ठल जाधव यांच्याकडून हे पुरस्कृत करण्यात येणार आहे. मित्रांनो, एका चढाईमध्ये 3 गुण प्राप्त करणाऱ्या खेळाडूकरिता लक्ष्मण सावंत यांच्या स्मरणार्थ सुरेश नाड मतेवाडीचे यांच्याकडून रोख रुपये रक्कम सुरेश सावंत यांच्या स्मरणार्थ रोख रुपये रक्कम फिर एक बार मैं सभी बच्चों को खिलाड़ी के तहत की मदद करते हुए अभी अच्छी कोशिश कर रहे हैं. ये पहला हाफ है और पहले हाफ में अच्छी कोशिश है. पहली रेड अब जरूर यहाँ पर सफल नहीं हुई, लेकिन इसके बाद देखेंगे ज्यादा कोशिश कर रहे हैं. 4 नंबर के ये खिलाड़ी 2 और ढाई के लिए यहाँ पर ये रेड करते हुए अंदर जरूर गए. टचलिंग के ऊपर यहाँ पर खेलने की कोशिश, लेकिन आराम से खेलते हुए, क्योंकि उन्हें मालूम है मेरे पास 30 सेकंड का यहाँ पर कॅप्टन निलेशजी शिंपेकर व काश्मीराताई शिंपेकर यांच्याकडून मंडळाकरिता एकूण 10,000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही सामाजिक बांधिलकी आहे आणि ही सामाजिक बांधिलकी या दोन्ही उभयंतरांकडून पूर्ण करताना आपण पाहतोय. दुपंडाची चढाईपटू मात्र ही चढाई करतो. दोन्ही संघांना विनंती आहे ज्यादा खेळाडू आपण समालोचक कक्षाकडे पाठवायचा आहे. एक छान आणि उत्तम प्रकारचा आपण सामना करतोय, त्याच्याद्वारे अशा प्रकारची लढत पाहतोय. अंतिम एकाच चढाईमध्ये 3 गुण प्राप्त करणाऱ्या खेळाडूकरिता 251 रुपयांचं पारितोषिक असणार आहे श्री सुरेश लाल यांच्याकडून.
मंगेश मात्र ही चढ करतोय, खोलवर जाऊन तो हँड टच करण्याचा प्रयत्न करतोय. 11 नंबर गती घेतलेला पहा, पायांचा वापर करतोय. अतिशय फुटवर म्हणजे पदतालित्य पाहिले तर अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा पदतालित्य आहे आणि त्या पदतालित्यातून मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाही. पाठलाग केला जातोय, परस्यूम करत असताना मात्र अमितला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. 17 नंबर जर्सी घातलेला हा या ठिकाणी चढाईपटू चढाई करतोय. अक्षय दबंडे आहे आणि मला वाटतंय यावर्षी तो विवाह पत्र देखील होणार आहे. 6 तारीख आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. आवर्जून या ठिकाणी लग्नाला उपस्थित राहा अशा प्रकारे त्याचे वडील सांगतायत. दबंडे केशवजी दबंडे यांच्याकडून ही सूचना मला मगाशीच प्राप्त झाली होती. एकाच चढाईमध्ये सलग 3 गुण प्राप्त करेल त्या खेळाडूकरिता सुरेश भाऊ लाड पेटलेवाडी यांच्याकडून लक्ष्मण बाबू सावंत यांच्या स्मरणार्थ 251 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. या 251 रुपयाचं पारितोषिक खुणावतोय, मात्र चढाई करावी लागते ती म्हणजेच या गुरुला. गुरु पाहूया कशा प्रकारची कामगिरी करत होते. गुरु मात्र कोणत्या प्रकारची कामगिरी करत नाहीये, तो परततोय. त्यानंतर मात्र उच्च गुरा अशा प्रकारचा खेळतो. काने संघ आपला जादा खेळाडू काने संघ केशव काका अपेक्षित नाही आहे आम्हाला तुमच्याकडून. जादा खेळाडू अजूनही आलेले नाहीये. दूर ओरडावची चढाई. मंगेश या ठिकाणी चढाई करतो. पुन्हा एकदा 11 नंबर चढाई, ज्याला मात्र या ठिकाणी रोखताना अपयश प्राप्त होत आहे. 1 गुण निश्चितपणे मंगेश प्राप्त करतोय. डू और डायच्या चढाईला तो या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रतीक करत होतो. डायची चढाई राकेश या ठिकाणी ही चढाई करणार आहे. राकेश कडून चढाई केली जाते. मजबूत बांधा आहे, उंच गुरा अशा प्रकारचा चढाईपटू आहे जो लाभ बेरकावतोय. स्वतःच्या बरोबर उजव्या कोपऱ्यात खेळतोय. त्याची लाईन तर पार केली, त्यानंतर मात्र पहा मध्यरक्षकावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा तो बरोबर कोपऱ्यावरती आक्रमण करतो, मात्र त्याला या ठिकाणी रोखलं जात आहे. अचूक आणि अप्रतिम अशा प्रकारची पकड गुणमुख मात्र प्राप्त होतोय. तो याच खेळाडूला त्याचबरोबर तो मैदानाच्या बाहेर देखील जातोय. दोन्ही संघांना 1-1 गुण प्राप्त होतोय. कान्हे संघांना बोनसच्या स्वरूपात तर या ठिकाणी पकड केल्यामुळे कळंबच्या संघाला 1 गुण प्राप्त होते. सोहम मात्र चढाई करणार आहे. या डाबातली ही महत्वाची चढाई असणार आहे. पहिल्या डाबातला आपण प्रारंभीचा खेळ पाहतोय. प्रारंभाला मात्र एक चांगला आणि उत्तम प्रकारचा आपण खेळ दोन्ही संघांकडून अपेक्षित धरतोय आणि या सामन्याचा आस्वाद घेतोय. तमाम मान्यवर आणि तमाम प्रेक्षकांच्या साक्षीने या स्पर्धेच्या शेवटच्या सामन्याकडे आपण वळतोय. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गुण नाहीये. बंटी याला 100 रुपयाचं पारितोषिक जात आहे. पहिला बोनस टिपलाय आणि पहिला बोनस टिपणारा बंटी याच्याकरिता हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आदरणीय सुमेश जाधव यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. जरूर यहाँ पर अच्छी कोशिश करते हुए इस बार देखेंगे ये जो 11 नंबर वाली खिलाड़ी है ये सबसे मशहूर खिलाड़ी है. कबड्डी के इनको कबड्डी में जाना जाता है. आज के दिन में इनकी ये रेड रहेगी पहली हाफ की. कुल मिलाकर 4 खिलाड़ी 5 खिलाड़ी अंदर है. 2-2 और 1 का डिफेंस है. तो इसी तरह से इस डिफेंस को पूरी तरह से वार करने के लिए तैयार थे, लेकिन वापस आते हुए अभिजीत अब रेड पर है. ये रेड अभिजीत के, लेकिन इस बार देखेंगे अंदर तक जरूर गए थे. हेड टच करने की कोशिश की थी, कोई भी यहाँ पर अंक नहीं प्राप्त किया. वापस जाते हुए खाली हात वापस गए. मित्रांनो एकूण कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त झालेला आहे. टाइम आउट घेतला स्वागत करतो. डू और डायची चढाई आहे. 30 सेकंदाचा कालावधी आहे. या चढाईत मात्र या खेळाडूला गुण प्राप्त करणं अनिवार्य असताना मात्र 5 खेळाडू या ठिकाणी संरक्षण करताना पाहतोय. या 5 खेळाडूंना बरोबर मध्य रक्षकावरती तो आक्रमण करतोय आणि या ठिकाणी 1 गुण प्राप्त करतोय. थर्ड ग्रेड अभिषेक खांबेची ही चढाई असणार आहे. अभिषेक मात्र ही चढाई करतोय. तू डायच्या चढाईला पाहिजे ही गुण पुन्हा एकदा कळंबच्या खात्याचा तो चढाईनंतर त्यानंतर टॅकल देखील केलाय आणि टॅकल करून या ठिकाणी पहिल्याच डावामध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारची कमाल केलेली आपण पाहतोय. चांगल्या प्रकारच्या टाळे देखील बसतात. झोम मात्र ही चढाई करणार आहे.
त्याच्याकरिता संरक्षण एकूण 3 खेळाडूंचं आहे आणि 3 खेळाडू मैदानात असताना मात्र त्याच्याकडून ही चढाई केली जाते. पुन्हा निश्चितपणे आपण पाहतोय तो म्हणजेच हात सोहम या ठिकाणी ही चढाई करतोय. खेळ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच कळंबस्ते संघाकडून. कळंबस्तेचा संघ चांगली कामगिरी करतोय. डू ऑर या ठिकाणी जर पाहिले तर आपण सुपर टॅकलची संधी असणार आहे. चढाई मात्र सोहम करणार आहे. 2 खेळाडू मैदानात आहेत. सुपर टॅकलचा या ठिकाणी बहुमान पटकावला जाणार का या कान्हे संघाकडून. कान्हेनं मात्र या ठिकाणी पिछाडीवरती टाकण्यामध्ये हा कळंबस्तेचा संघ यशस्वी झालाय. पहिल्या डाबात चांगली कामगिरी, दर्जेदार कामगिरी आणि कोणत्याही प्रकारची चूक नाहीये ती म्हणजेच कळंबस्ते संघाकडून. मात्र प्रत्युत्तर आता दिलं जात आहे ते म्हणजेच प्रथमेश कडून. प्रथमेश मोडक मात्र ही चढाई करतोय. पाहूया कशा प्रकारे तो चढाई करतो ते. खोलवर जाऊन तो बरोबर उजव्या कोपऱ्यातून तो सुरुवात करत होता. त्यानंतर तो मध्यरेषेवरती स्थिरावला आणि मध्यरेषेवरती स्थिरावल्यानंतर तो शांतपणे ही चढाई संपवण्याचा त्याचा मानस दिसतोय. आणि तो पूर्ण करणार का की गुण प्राप्त करणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर बरोबर आपल्याला 30 सेकंदाच्या कालावधीत प्राप्त होणार आहेत. काउंटडाऊन बरोबर सुरू झालेलं होतं आणि त्यानंतर तो परत नाही. आता चढाईची जबाबदारी तू कोंडायच्या या मंगेशच्या ताब्यात असणार आहे. मगाची चढाई याच मंगेशने यशस्वी केली होती. ती देखील डू कोंडायची चढाई होती. अशा प्रकारच्या या मंगेशला रोखायचे, पकडायचे, पकडण्याकरता मात्र सुपर टॅकल हा पहा 1 2 3 4 गुण बरोबर 2 आणि खेळाडू बाद झाले ते 2 बोबले हे डीसी ऑपरेटर आहेत आणि रामपूरचे आहेत. मला वाटतं आज रामपूरची यात्रा आहे ज्या यात्रेमध्ये किमान 20 पालख्या असतात. ते यात्रा सोडून या ठिकाणी आहेत आपल्या सगळ्यांच्या सेवेकरिता. आणि माझंही गाव रामपूर आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी चढाई केली जाणार आहे. मित्रांनो हे जे आपण लाईट पाहतोय त्याचे स्पॉन्सर देखील ते स्वतः आहेत. एक चांगल्या प्रकारची चढाई आहे. या चढाईत मात्र पाहूया कशा प्रकारचा गुण प्राप्त होतो ते. संरक्षण पहा सोहमला रोखण्याकरिता लावलं गेले ते म्हणजेच मोडकवाडी संघाकडून. मोडकवाडी संघाचा आता मात्र चढाईचा भाग आपण पाहतोय. चढाईचा भाग सांभाळतो तो 3 नंबरचे घातलेला राकेश मोडक या ठिकाणी चढाई करतो. 2 पण डायची चढाई असणार आहे राकेशची. तोच राकेश बरोबर उजव्या कोपऱ्यात जातोय. उजव्या कोपऱ्यावरती रक्षण आणि त्यानंतर पुन्हा डाव्या कोपऱ्यात गेलाय. डाव्या कोपऱ्यात खोलवर जातोय. बोनस टिपणार का मात्र त्याला टिपू दिला जात नाहीये. चांगल्या प्रकारे चढाईवरती पहा इतर 2 गुण प्राप्त होत आहेत. फक्त त्याच्यावर कशा प्रकारचा पवित्र घ्यायचा होता. 30 सेकंद काढायची होती आणि 30 सेकंद मात्र काढता येत नाही. त्याचा फायदा बरोबर याच मोडकवाडी संघाला होतोय आणि 2 गुण प्राप्त होत आहेत. सोहम मात्र प्रत्युत्तर नाही केलंय. ही चढाई करतोय. प्रत्युत्तर पाहूया कशा प्रकारे देत होते कारण या चढाईकरिता त्याला निश्चितच झुंजावं लागणार आहे आणि संघर्ष करावा लागणार आहे. संघर्ष ही जीवनाची यशाची गुरुकिल्ली असते आणि या गुरुकिल्लीचा तो वापर करतो का ते पाहायचं आहे. कारण शिवखेडे एका ठिकाणी असं सांगतात की सामान्य गोष्ट ही असामान्यपणे करतात तेच यशस्वी ठरतात. अशा प्रकारे असामान्य कामगिरी करणारा अजिंक्य आज प्रो कबड्डीमध्ये दाखल झालेला आहे आणि त्याचं आज सिलेक्शन बरोबर सेंट्रल रेल्वेमध्ये देखील झालेलं आहे. पहिला डाव आहे. अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्याची डू ऑर डायची चढाई आहे. या चढाईत पाहूया कशा प्रकारची तो कमाई करतो. ते करणं ही चढाई त्याच्याकरिता अत्यंत महत्वाची असणार आहे. या महत्वाच्या चढाईत मात्र तो त्या संरक्षणाला छेडण्याकरिता प्रयत्न करतो. मात्र कोणत्याही प्रकारची संधी दिली जात नाहीये. स्वतःचं संरक्षण केलं जात आहे ते संरक्षणाकडून आणि क्षेत्ररक्षणाकडून. आता मात्र या ठिकाणी पकडल्या जातात. मदत येते. दोन्ही कोपरे एकमेकांना साथ करतात आणि साथ केल्यानंतर एक खेळाडू बाद करण्यात यशस्वी देखील ठरतात. दरम्यान 1 गुण प्राप्त होतोय आणि खेळाडू बाद गेल्यानंतर चढाई केली जाते ती म्हणजेच एक गुरुमान अभिषेक करून. अभिषेकला मात्र रोखण्याकरिता 4 खेळाडू बरोबर मैदानात आहे. 2-2 अशा प्रकारची साखळी आहे. संरक्षण आहे. या संरक्षणातून त्याला मात्र खेळायचं पाहायचं तर एकूण 2 गुण प्राप्त होतात. कमबॅक केलं ते म्हणजेच काळीश्री
कान्हे मोडकवाडी या संघाने या ठिकाणी कमबॅक केलेले आहे, कारण पहिल्या डाबाची सुरुवात करत असताना कळंबचे संघाने चांगल्या प्रकारची सुरुवात केली होती, पिछाडीवरती ठेवलं होतं ते बरोबर आपल्या प्रतिस्पर्धी संघाला. आणि आता मात्र या ठिकाणी काळीश्री कळंबस्तेचा हा जर आपण खेळ पाहिला तर थोडासा या ठिकाणी त्यात कमतरता आपल्याला पाहायला मिळते आणि खेळ उंचावलाय तो म्हणजेच कान्हे या संघाने. आपापसात या ठिकाणी पाठलाग केला जातोय, सुपर टॅकल ऑन असणार आहे आणि सुपर टॅकल केला जातो का ते पाहायचं आहे. मात्र सुपर टॅकल केला जात नाहीये, एक गुण निश्चितपणे प्राप्त होणार आहे तो कान्हे संघाला. कान्हे संघाने पहा पहिल्या डावातल्या अंतिम क्षणाकडे जात असताना मात्र आपला खेळ उंचावून हा डाव आहे तो आपल्या बाजूने झोकवण्याचं काम केलेलं आहे. गुणांच्या पारड्यामध्ये या ठिकाणी गुणांची कमाई चांगल्या प्रकारे केली आहे. पहा संघाने सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र एक चांगल्या प्रकारचे थोडीशी ताकद कमी पडली आहे आणि जर ही ताकद असती तर निश्चितच हा खेळाडू मध्यरेषा पार करू शकला असता, मिडलाईन पार करू शकला असता, परंतु तो पार करू शकत नाहीये. पुन्हा चढायची जबाबदारी ज्याने आतापर्यंत या डावामध्ये या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करणारा हाच चढाईपटू ही चढाई करतो. 2-2-2 आणि एक अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. सर्व या ठिकाणी क्षेत्ररक्षण बरोबर मैदानात आहेत, सर्व खेळाडू मैदानात आहेत. हेच कबड्डीचं वैशिष्ट्य आहे. आऊट झाल्यानंतर पुन्हा एकदा संधी असते ती मैदानात येण्याची. क्रिकेटमध्ये मात्र तशा प्रकारची संधी नसते, त्याचबरोबर खो खो मध्ये देखील तशा प्रकारची संधी नसते. मात्र या ठिकाणी ही अशा प्रकारची संधी असणारा हा आगळा वेगळा परंतु हा लाल हे पार करताना आपण पाहतोय. त्यामध्ये समीर सावंत असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, त्याचबरोबर या गावचे सरपंच, त्याचबरोबर त्यांचे सर्व जे विविध अशा प्रकारचे सहकारी आहेत ते या सहकार्याच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी साकारली जाते. अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा आपण सामना पाहतो. पहिल्या डावात अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी, सुरुवातीला कामगिरी होती उत्तम आणि चांगली ती म्हणजेच कळंबच्या संघाची. त्यानंतर मात्र कमबॅक करत करत या डावावरती पकड मिळवण्याचं काम बरोबर या कान्हे संघाने केलेलं आपण पाहतोय. कान्हे संघाचा खेळ उंचावतोय हळूहळू या ठिकाणी खेळाचे रंग या ठिकाणी उधळले जातात ते कान्हे संघाकडून. तुम्हाला माहित आहे की सरडा आणि राजकर यश प्राप्त झालंय आणि यश प्राप्त झाल्यानंतर टाळ्या देखील वाजता येतं. सपोर्टर्स पाहिलं तर कळंबच्या संघाचे जास्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 नंबर दर्शनीतला चढाईपटू फुलवर जाऊन ही निश्चितपणे चढाई करणार आहे. पहिला डाबा आहे आणि या पहिल्या डाबामध्ये चढाई करताना पाहतोय तो म्हणजेच साहिल गुरव या ठिकाणी ही चढाई करतो. साहिल कडून कशा प्रकारे चढाई केली जाईल की तो निरंक खाली जाईल हे पाहायचं आहे. तो निरंक जाईल आणि निरंक गेल्यानंतर मात्र फिर एक बार मैं सभी दर्शकों का खिलाड़ी का तहे दिल से स्वागत करता हूँ. दूसरे हाथ की एक पहली रेड अभिषेक खांबे यहाँ पर रेड करते हुए. पहले हाथ में अच्छी कोशिश की थी, अच्छा प्रयास किया था. शुरुआती वाला जो खेल था बहुत ही अच्छा था, लेकिन बाद में पलटवार किया है और वार किया है, वो भी छोटा तीर और बड़ा यहाँ पर गंभीर यहाँ पर वार किया है. तो इसी तरह से ये पहले हाथ में पूरी तरह से कान्हे की टीम ने पहला हाथ अपने जरूर नाम किया है. 3 अंक की उनके पास बढ़त है, लेकिन यहाँ पर ये रेड को रोकने के लिए आराम से कोशिश करते हुए मित्रांनो पहा एकूण शांत संयमाने या ठिकाणी ही चढाई केली जाते. त्याच पद्धतीने तितक्याच तशा प्रकारचं आणि चांगलं क्षेत्ररक्षण लावले गेले ते म्हणजेच कान्हे संघाकडून. कारण कबड्डीमध्ये संयम जितका अत्यावश्यक आहे तितकं त्याच पद्धतीने ताकद आवश्यक आहे आणि बुद्धीचा देखील वापर करणं गरजेचं आहे. या 3 गोष्टींचा ज्या वेळेला मिलाप होतो त्यावेळेला मात्र या ठिकाणी संघ विजयी ठरत असतो. आणि सांघिक कामगिरी आहे आणि प्रत्येकाने या गोष्टीकडे ध्यान दिलं आणि लक्ष दिलं तरच मात्र ही कामगिरी चांगली होऊ शकते. अंतिम सामना आहे जो अंतिम सामना पाहतोय कळंबस्ते विरुद्ध मोडकवाडी अशा प्रकारचा सामना पाहतोय. 4 नंबर रसिकतेला चढाईपटू या ठिकाणी ही चढाई करतोय. जो चढाईत मात्र आता मात्र चढाईची जबाबदारी कान्हे संघाच्या या हुकमी अशा प्रकारच्या अभिषेकच्या खांद्यावरती असणार आहे. जो अभिषेक डू अटॅक करतात ते उंच पुढा आहे. शरीरयष्टी पाहिली तर कबड्डीला स्वाजीची अशा प्रकारची शरीरयष्टी आहे. 2-2-2 आणि एक अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात जंप मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र जंप रोखली जाते. हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यात त्याला यश प्राप्त होत नाहीये. चांगल्या प्रकारच्या सुरक्षा पंक्त्या या ठिकाणी लावल्या होत्या आणि सुरक्षा पंक्तीचा वापर करून याच खेळाडूला जखडले गेले. डू ऑर डाय करता हाच अक्ष सोहम जातोय. सोहम पाहूया कशा प्रकारची चढाई करत होते. सोहम कडून मात्र ही चांगल्या प्रकारे चढाई केली गेली. तो आक्रमण करतोय, जलद गतीने ही चढाई करण्याचा प्रयत्न करतोय मात्र या चढाईत त्याला पाहूया यश प्राप्त होतं का. पुश केलं जातं. शेवटच्या क्षणाला असं वाटलं होतं की हा
खेळाडू निदान मध्यरेषा पार करेल, मात्र तसं होत नाही. त्याला पुश करेल तर बाहेर ठेवलं जात आहे. आता मात्र पुन्हा एकदा चढाईकडीची जबाबदारी याच राकेशच्या खांद्यावरती आहे. बघूया राकेश काय करतो ते. मोडकवाडी संघाचा राकेशकडून 2-2-2 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण लावले गेलं आहे आणि या क्षेत्ररक्षणाला मात्र चितायचं भेदायचं ते म्हणजेच या राकेश पाहूया या दुसऱ्या डावामध्ये तशा प्रकारची कामगिरी करतो का, कारण ही अतिशय महत्वाची अशा प्रकारची लढत आहे. प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. प्रतिष्ठेच्या स्पर्धेतला आपण हा महाअंतिम अशा प्रकारचा सामना पाहतोय, शेवटचा सामना पाहतोय आणि शेवटच्या क्षणाकडे बळत असताना मात्र अजूनही पाहिलं तर मोडकवाडी संघाची कामगिरी ही दर्जेदार आणि वाखाणण्याजोगी आहे. कारण सुरुवात मात्र चांगली झाली होती, त्यानंतर मात्र कमबॅक केलं आणि दुसऱ्या डावावरती अद्यापही याच मोडकवाडी संघाने या ठिकाणी कमाल करून या सामन्यात धमाल आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र हा जो चढाई करतो तो चढाई करतो 11 नंबर घेतलेला हा मंगेश, ज्याने मागील सामन्यामध्ये चांगल्या प्रकारच्या चढाई केल्या होत्या. तोच मंगेश मात्र आता अद्यापही या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये या चढाईमध्ये. मात्र तो परततोय. फिर एक बार अप गए यहाँ पर ये रेड करने के लिए रेडर तैयार है. अनिकेत जाधव यहाँ पर रेड करने के लिए तैयार, जिनके कंधों पर ये पूरी तरह से जिम्मेदारी है. वही रेड सक्सेस करने के लिए जरूर यहाँ पर कोशिश करेंगे, लेकिन इस बार एक खाली हाथ वापस जाएंगे. खाली हाथ वापस जाने के बाद अब यहाँ पर जवाबी हमला करने की जरूरत है. जवाबी यहाँ पर रेड देते हुए ये 9 नंबर वाले खिलाड़ी है, ये साहिल गुरव है, जिन्होंने टच किया है और वापस आए. कुछ दिमाग में अच्छा चलता हुआ दिमाग की बत्ती जलाकर खेलते हुए, क्योंकि दिमाग की बत्ती जलाई है, क्योंकि बजर बज चुका है और बजर बजना यानी ये डू और डाई की रेड है. ये इसी तरह से दिमाग की बत्ती जलाकर बुद्धिमानी यहाँ पर कबड्डी खेलेंगे तो जरूर यहाँ पर जीत की तरफ जाने का रास्ता यहाँ पर सफल हो सकता है. इस बार ये देखिए अच्छा टैकल किया है और तालियां बनती ठोको तालियां ठोको. तो इसी तरह से मौका मिलता हुआ दर्शकों को. अब यहाँ पर ये रेड करने के लिए रेडर मंगेश तैयार है. मंगेश की डू और डाई की रेड है. डू और डाई के स्पेशलिस्ट जिन्हें कहा जाता है वही रेडर अब कलबत्ते के गलत से रेड करते हुए, लेकिन जो देखेंगे ना डिफेंडिंग अच्छी हो रही है, टैकल करने की कोशिश नहीं करेंगे, क्योंकि उन्हें मालूम है कि डू और डाई की रेड है, 5 खिलाड़ी अंदर है, इसलिए ज्यादा कोशिश नहीं करेंगे. लेकिन टैकल किया, बोर्ड आउट का इशारा था, बोर्ड आउट का इशारा था. दोनों तरफ एक अंक मिलता हुआ और एक अंक के साथ यहाँ पर स्कोर भी बनता हुआ. लेकिन इस बार देखेंगे ये क्या करते हैं. इनके पास ये देखिए क्या किया, कोई भी जरूरत नहीं थी. टच लाइन के आगे पकड़ने की कोशिश की थी, टच लाइन के अंदर आने के बाद यहाँ पर हमला करना हमला करना चाहिए, लेकिन इस बार ये गलती करते हुए. लेकिन ये 9 नंबर वाले खिलाड़ी, ये गुरव की रेड है, साहिल गुरव की रेड है, वही गुरव अब रेड करने के लिए तैयार है. अच्छी कोशिश कर रहे हैं, बार ये रेड कर रहे हैं. ये जो 4-5 रेडर है कलबत्ते के पास अच्छी यहाँ पर रेड की जिम्मेदारी अपने कंधों पर ले रही है. तो इसी तरह से ये मित्रांनो एकूण जर पाहिलं तर आपल्याला रस्ता सापडत नसेल, कलबत्ते संघाकरिता फार महत्वाचा आहे. जर रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण करायचा आहे आणि स्वतःचा रस्ता निर्माण केला तर विजयाकडे जाणारा जो मार्ग आहे तो तुम्हाला निश्चितच सापडणार आहे आणि तशा प्रकारची कामगिरी देखील तुम्हाला करावी लागणार आहे. आता मात्र या ठिकाणी मोडकवाडी संघाची कामगिरी ही दर्जेदार अशा प्रकारची कामगिरी आहे. 5 खेळाडू मैदानात आहेत. दुसरा डाव आपण पाहतोय, दुसऱ्या डावाच्या आपण मध्यांतरापर्यंत पोहोचलो आहे. अजूनही दुसऱ्या डावातले अर्ध्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असताना चढाई करण्याची जबाबदारी बरोबर 4 नंबर जर्सी घातलेल्या या सोहमच्या खांद्यावरती. जो सोहम या क्षेत्ररक्षणाला चिरण्याचा प्रयत्न करणार. 2-2-2 आणि 2-2-2 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे मोडकवाडी संघाच्या. या क्षेत्ररक्षणामधून तो चढाई करतोय. त्याला मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये आणि कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त न झाल्यामुळे तो या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. त्याची मेहनत पूर्णतः वाया गेली आहे आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर दिलं जात आहे ते म्हणजेच अभिषेक कुडद. हा अभिषेक, या अभिषेकने पहा पहिल्या डाबात दुसऱ्या डाबात चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे आणि आपल्या संघाला मजबूत बनवण्याचं काम याच अभिषेकने केले. तोच अभिषेक मात्र या चढाईत कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त करत नाहीये. कळंबचे संघाची पहिली चढाई, या आधीची चढाई निरंक गेली होती. मोडकवाडी संघाची देखील ही चढाई निरंक जाते की काय असा प्रश्न निर्माण होतोय आणि निरंक देखील जाते. सोहमला मात्र या ठिकाणी ही 3rd रेडची जबाबदारी ती डोळ्याचं पातळ लवतं तोपर्यंत या ठिकाणी पकड केली होती. सोहमला मात्र पकडले गेले. डू और डायची ही चढाई रोखण्यात यश मिळतोय तर मोडकवाडीचा संघ.
एकूण 9 अंकांची जोडी आहे. आता मात्र या ठिकाणी काम करावं लागणार आहे, सावध राहावं लागणार आहे. कोणत्याही प्रकारची पकडण्याची घाई न करता फक्त या खेळाडूला खेळवायचं आहे, स्वतःला सुरक्षित करायचं आहे आणि स्वतःला मैदानात ठेवायचं आहे. तरी देखील हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाऊ शकतो. तशा प्रकारची कामगिरी केली जाते का? चूक आहे, चूक मात्र पथ्यावरती पडते आणि जमेची बाब ठरते ती म्हणजेच मोडकवाडी या संघाकरिता, कान्हे संघाकरिता जमेची बाब ठरलेली आहे. ज्या पद्धतीने या ठिकाणी कामगिरी करायची होती त्याच्यामध्ये चूक झाली होती, मोडकवाडी केली है. लेकिन जिम्मेदार नहीं ये 4 नंबर वाले पूरे टूर्नामेंट्स में इन्होंने अपने टीम को यहाँ पर फाइनल में नाम दर्ज करने के लिए पूरा सहयोग देने वाले ये रेडर यहाँ पर रेड करते हुए, जिनकी कंधों पर अब पूरी जिम्मेदारी है इस रेडिंग के, क्योंकि साहिल मैदान के बाहर है. अब इसीलिए इनके कंधों पर पूरा ये भार रहेगा. लेकिन अब जिम्मेदारी उठानी पड़ती है. मोडकवाड़ी के इस राहुल मोडक के कंधों पर है. वही राहुल आराम से रेड करते हुए. 3 खिलाड़ी अंदर है. सुपर टैकल ऑन है कलबस्ते की टीम के लिए. सुपर टैकल के लिए कोई भी चांस नहीं दे रहे. टच लाइन तक गए थे और टच लाइन को टच करके वापस आते हुए टाइम पास करते हुए, और टाइम पास के साथ साथ यहाँ पर ये वापस जाएंगे, खाली हाथ वापस जाएंगे, क्योंकि उन्हें मालूम है मेरे पास यहाँ पर अंक ज्यादा है. ये सब कुछ सोचकर और दिमाग की बत्ती जलाकर यहाँ पर ये कोशिश करते हुए. 9 नंबर वाले खिलाड़ी है ये साहिल है, जिनके कंधों पर पूरा भार रहेगा, क्योंकि उनके जो साथीदार है ये मैदान के बाहर बैठे हैं. इनको अंदर लाना है, उनको रिवाइवल करना है. ये रिवाइवल करने के लिए ये कोशिश करते हुए, लेकिन इस बार ये रिवाइवल नहीं कर पाए. दूसरा रेड उनका यहाँ पर खाली हाथ खत्म होता हुआ. लेकिन अब फिर रेडिंगची जिम्मेदारी पहा. पुन्हा एकदा रेडिंगची जबाबदारी असणार आहे ती बरोबर या खेळाडूच्या खंड्यावरती. 3 खेळाडू मैदानात आहेत आणि सुपर टॅकल ऑन आहे. आणि सुपर टॅकल ऑन असताना मात्र कळबसचे संघाकडून सावध आणि संयमाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. दुसरा डाव आहे, अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यातले आपण या ठिकाणी ही षडयंत्र टिकतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोखोपे रक्कम 15,131 व भव्य दिव्य आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोखोपे रक्कम 10,131 व भव्य दिव्य आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोखोपे रक्कम 5,131 व भव्य दिव्य आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 5,131 व भव्य दिव्य आकर्षक चषक. अशी ही एकूण चषकांनी आणि पारितोषिकांनी सजलेली स्पर्धा पाहतो. सजलेल्या स्पर्धेतला हा शेवटचा सामना पाहतो, जो सामना होतोय कार्यश्री मोडकवाडी विरुद्ध कळबस्ते. अशा प्रकारचा आपण सामना पाहतो. कळबस्तेकडून ही चढाई केली आहे, साईडकडून चढाई आहे. 2 और डायची गाडी असणार आहे. या चढाई मात्र सहजपणे होते. मला वाटतं दसऱ्याची आपल्याला आठवण होते. आपण अलिंगन दसऱ्याला देतो त्या पद्धतीचं अलिंगन दिलंय आणि हा खेळाडू बाद झाला. थर्ड रेड. 2 खेळाडू मैदानात आहेत आणि 2 खेळाडू मैदानात असताना मात्र ही चढाई केली जाते. तीही थर्ड रेडची. शेवटची 5 मिनिटं. गुणफलक मोडकवाडी 19 13 19 सुपर टॅकल होतो का? सुपर टॅकल होतो का? सुपर टॅकल अप्रतिम. सुपर टॅकलचे 2 गुण तर मिळाले, त्याचबरोबर ऑलआउटचा जो खतरा होता तो देखील या ठिकाणी संपतोय. चढाईत गुण प्राप्त केला तर आणखी मजा येणार आहे. ही मजा आणण्याकरिता 11 नंबर दिवशीला चढाईपटू ही चढाई करतोय तो म्हणजेच मंगेश आहे. मंगेश कडून या ठिकाणी हे यश प्राप्त होतं कधी पाहायचंय. 6 खेळाडू मैदानात आहे. बोनस असणार आहे आणि प्रत्येक चढाईवरती आता गुण प्राप्त करणं हे या ठिकाणी क्रम प्राप्त असणार आहे. ते म्हणजेच या कळबस्ते संघाकरिता सामना जिंकायचा आहे तर तुम्हाला या ठिकाणी तशा प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे आणि ती कामगिरी मात्र या ठिकाणी केली जाते कधी पाहिजे. फिर एक बार अब यहाँ पर रेड करते हुए सुपर टैकल ऑन है और सुपर टैकल ऑन होने के बाद ये जो रेडर है ये कोशिश करेंगे टाइम पास करने की कोशिश करते हुए. 4 मिनट का खेल यहाँ पर शेष है. वो भी विशेष रहेगा कलबस्ते की टीम के लिए, क्योंकि जीत के लिए उनको पूरी तरह से यहाँ पर मेहनत करनी पड़ेगी. मेहनत करेंगे ना तो जरूर यहाँ पर जीत आपको मिल सकती है. लेकिन इस बार ये आक्रमण करने की जरूरत है. अटैकिंग यहाँ पर ये मोड लेने की जरूरत है. जब अटैकिंग मोड लेंगे तो जरूर यहाँ पर जीत की सुगंध आपको आ सकती है. लेकिन इस बार देख रहे 4-4-2-2-2 ये यहाँ पर डिपेंडिंग करते हुए इस बार देखेंगे टच लाइन को जरूर स्पर्श किया है और टच करने के बाद वापस यहाँ पर ये कोशिश करेंगे, क्योंकि ये 7 नंबर वाली खिलाड़ी है, इसको साथ देने की जरूरत है. 3 ही खिलाड़ी अंदर है. सुपर टैकल ऑन है. सुपर टैकल करेंगे ना तो जरूर यहाँ पर 2 अंक मिल सकते हैं. 15-17 वाला हम मैच देख 15-19 वाला हम मैच देख रहे हैं.
और इसी तरह से ये बहुत ही अच्छा और अहम मुकाबला है दोनों के बीच होता हुआ। ये फाइनल मुकाबला है, ग्रैंड फिनाले का हम आनंद ले रहे हैं इस मैदान में। सिद्धार्थ क्रीड़ा मंडल के तरफ से ये आयोजन किया गया है। 3 मिनट का खेल यहाँ पर शेष है, आखिरी 3 मिनट यहाँ पर शेष, लेकिन यहाँ पर सलाह भी दी गई है और सलाह का क्रिकेट किस तरह का उपयोग करते हैं कान मंत्र जरूर मिला है, लेकिन डू और डाई की रेड है, मंगेश की रेड है। मंगेश के लिए यहाँ पर मौका मिलता है, डू और डाई का रेड है। कुछ लोग कटिंग समय में निखरते, कुछ लोग बिखरते, यहाँ पर बोनस लगाने की जरूर कोशिश की थी। निखरने वालों का यहाँ पर नाम लिखा जाता है, तो इसी तरह से कठिन समय में निखरने की जरूरत है। इस मंगेश को इस बार सरेंडर किया और यहाँ पर 1 अंक मिलता हुआ और टाइम आउट भी लेते हुए। टाइम आउट के बीच हम गाना सुनेंगे, मीठा गाना सुनेंगे। बड़े बड़े मंच पर मेहमान भी है। ऐसा कहा जाता है पाकिट के बिना, पैसों के बिना पाकिट बेकार है, और मेहमानों के बिना यहाँ पर मंच भी बेकार है, और अंक के बिना यहाँ पर कबड्डी का खेल भी बेकार है। तो इसी तरह से अंक की जरूरत है गलबस्ते की टीम के लिए। देखते हैं कि सुपर टैकल होगा या नहीं होगा। सुपर टैकल का मौका जरूर है। 2 मिनट का खेल शेष है, आखिरी 2 मिनट का खेल शेष। अच्छी कोशिश कर रहे हैं इस बार, ये देखिए टैकल किया, ब्लॉक किया। दूसरी बार यहाँ पर ये अच्छी कोशिश, अच्छा प्रयास, अच्छी तरह से ये टैकल करते हुए खुद को यहाँ पर सुपर टैकल किया। दूसरी बार सुपर टैकल किया है, लेकिन इस बार देखेंगे 5 नंबर वाले एक खिलाड़ी है, ये दीपक यहाँ पर रेड करते हुए, जिनके पास मौका मिलता हुआ। आखिर कुछ समय यहाँ पर शेष है और हमारे ये सरपंच जी हमें बता रहे टाइमिंग के बारे में, हमें बता रहे बार-बार। इस बार ये देखिए पीठ दिखाना है, कबड्डी में पीठ दिखाना यानी खुदकुशी करना है, खुद को सरेंडर करना है। मित्रांनो, प्रफुल्ल जाधव यांच्याकडून आता जो सुपर टॅकल झाला त्याकरिता एकूण 100 रुपयाचं पारितोषिक माझ्या हातामध्ये आहे, हे आपण स्वतः कलेक्ट करून घ्यायचं आहे। सुपर टैकल करता प्रफुल्ल जाधव यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक। फिर एक बार अब यहाँ पर अच्छी कोशिश करनी पड़ेगी। आखिरी 1 मिनट का खेल शेष है, वो भी विशेष रहेगा, लेकिन जी की सुगंध कान्हे मुड़कवाड़ी को आती हुई। टाइम आउट ओवर, इसीलिए यहाँ पर ये दीपक जाएंगे। दीपक के पास मौका है, आखिरी 60 सेकंड से कम यहाँ पर समय शेष है, और इसीलिए यहाँ पर दीपक को भेजा है। दीपक देखते क्या कहते हैं, नाम में दीपक है लेकिन दिया जलाने की जरूरत है। दिया जलाएंगे ना तो जरूर यहाँ पर ये मैच भी उनके नाम बन सकता है, ये टूर्नामेंट भी उनके नाम बन सकता है। लेकिन इस बार दीपक को बुझाया, दीपक को पूरी तरह से बुझाया है, पूरी तरह से यहाँ पर पकड़ लिया है, टैकल किया है। तालियां बजती हुई और ताली के साथ साथ यहाँ पर ये अंक भी मिलता हुआ। लेकिन इस बार ये देखिए सुपर टैकल करने का मौका है, लेकिन ये मौका नहीं देने वाले ये खिलाड़ी, क्योंकि ये होनहार खिलाड़ी है, उनके पास दिमाग है। दिमाग यहाँ पर चलाकर, दिमाग की बत्ती चलाकर यहाँ पर टाइम पास करते हुए, क्योंकि उन्हें मालूम है ये हाफ आखिरी हाफ है और 1 मिनट से कम यहाँ पर समय शेष है। इसीलिए यहाँ पर ये अलग सी यहाँ पर ये स्ट्रैटेजी यूज करते हुए, तो इसी तरह से अलग से स्ट्रैटेजी का यूज किया है और ये मैच जीता है।